Hello everyone. We start our next point in the radiopharmaceutical, that is measurement of radiation. What is measurement of radiation? The properties of radiation like ionizing effect, scintillation effect and photographic effect. This is a photographic effect. Okay. Photographic effect are utilized in their detection and measurement. First, ionizing effect is measure in काय म्हणतं की त्या रॅडिएशनच्या प्रॉपर्टीवरून त्याचे डिटेक्शन आणि मेजरमेंट होत असतं. ओके, त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? मग पहिली म्हणजे आयोनायझिंग इफेक्ट, सेकंड आहे स्किंटिलेशन इफेक्ट आणि थर्ड आहे फोटोग्राफिक इफेक्ट. ओके, कोणता आहे? आयोनायझिंग, स्किंटिलेशन अँड फोटोग्राफिक इफेक्ट. आता बघू आयोनायझेशन इफेक्ट कशामध्ये मेजर करतो, स्किंटिलेशन इफेक्ट कशामध्ये मेजर करतो आणि फोटोग्राफिक इफेक्ट कशामध्ये मेजर करत असतो. ओके, बघा पहिलं आयोनायझिंग इफेक्ट इज मेजर इन आयोनायझिंग चेंबर, प्रोपोर्शनल काउंटर अँड जिगर मोलार काउंटर, ज्याला आपण GM काउंटर सुद्धा म्हणतो. स्किंटिलेशन इफेक्ट इज मेजर इन स्किंटिलेशन काउंटर and photographic effect is measure in autoradiography. Photographic effect measure in autoradiography. ओके, आता बघा मग परत सांगते, आयोनायझिंग इफेक्ट 3 ह्याच्यामध्ये मोजतात, एकतर चेंबर आणि 2 काउंटर. आयोनायझिंग चेंबर, प्रोपोर्शनल काउंटर, GM काउंटर, त्यालाच म्हणतो आपण जिगर मुलार काउंटर. नंतर स्किंटिलेशन इफेक्ट कशामध्ये मोजतात? मेजर इन स्किंटिलेशन काउंटर. फोटोग्राफिक इफेक्ट इज मेजर इन ऑटो रेडिओग्राफी. बघू आयोनायझेशन चेंबर काय असतं? इट इज अ सिम्पल गॅस फिल्ड डिटेक्टर. अ चेंबर इज फिल्ड विथ द गॅस लाईक argon, helium, etc. and it is fitted with the true electrode kept at a different electrical potential, that is 50 and 100 volt. It is connected with the measuring device to indicate flow of current. Radiation causes ionization of gas and produces ions which result in the emission of electrons. These show change in the electrical current which is a measure. काय म्हणतं? एक डिटेक्टर, गॅस फिल्ड डिटेक्टर काय आहे? सिम्पल गॅस फिल्ड डिटेक्टर. एक चेंबर घ्यायचं, चेंबरमध्ये काय फिल करायचं आहे? गॅस, कारण की हा गॅस फिल्ड डिटेक्टर आहे. मग तो गॅस कोणता कोणता असतो बघा बरं? आर्गॉन, हेलियम यासारखे गॅस घ्यायचे जे फिटेड विथ, आणि त्या चेंबरला कशाने फिट करायचं? फिटेड विथ इलेक्ट्रोड केप्ट ॲट अ डिफरन्स इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. आणि ते इलेक्ट्रोड कसे फिट केलेले आहेत? वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल पोटेन्शियलनी, एक तर 50 आणि 100 व्होल्टची. इट इज कनेक्टेड विथ अ मेजरिंग डिव्हाइस, आणि त्यालाच काय आहे? जे की करंटचा फ्लो ऑफ करंट मेजर करत असेल त्या डिव्हाइसला ते कनेक्ट करायचं. अँड रॅडिएशन कॉजेस आयोनायझेशन ऑफ द गॅस, आणि जेव्हा ते रॅडिएशन होतील ते त्या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या गॅसेसचं काय होईल? आयोनायझेशन, आणि आयन्स प्रोड्यूस होतील. बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात, तसेच आयन्ससुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार होतात. जेव्हा ते अपोजिटली अटॅच होतात तर त्या ठिकाणी काय होतं? राईट इलेक्ट्रिसिटी ब्लो होते, इलेक्ट्रिसिटीचा करंट काय होते? इमिट होते, आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल करंटच्या चेंजेसवरून काय होतं? त्या ठिकाणी मेजर होते. काय होते? रॅडिएशन मेजर होते. याला आपण म्हणतो आयोनायझेशन चेंबर. ठीक आहे. नेक्स्ट आहे जिगर मुलार काउंटर, ज्याला आपण म्हणतो GM काउंटर. GM काउंटर इज अन इन्स्ट्रुमेंट डिझाईन टू मेजर द एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन प्रोड्युस्ड बाय द रॅडिएशन. रॅडिएशन थ्रू जे आयोनायझेशन प्रोड्यूस होते त्याला मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याला आपण म्हणतो GM काउंटर. In the GM counter, easily ionizable gas like argon gas is used. GM counter consists of a cylinder which is made up of a stainless steel or a glass coated with a silver on the inner side. बघा इनर साईडला कशाची कोटिंग आहे? सिल्वरची. विच ॲक्ट्स ॲज अ कॅथोड अँड सेंट्रल टंगस्टन वायर ॲज अ ॲनोड. ह्या ठिकाणी सेंट्रलला काय? टंगस्टन वायर, जे की काय म्हणून यूज होते? ॲनोडमुळे. द स्पेस बिटवीन द इलेक्ट्रोड
फिल्ड विथ द ॲर्गॉन गॅस, आणि ह्या ठिकाणी जो काही स्पेस आहे तो कशाने फिल्ड झालेला आहे, ॲर्गॉन गॅस. रेडिएशन लाईक बीटा पार्टिकल्स एंटर द GM काउंटर थ्रू मायका विंडो. ह्या थ्रू काय होणार, ह्या मायका विंडो थ्रू काय होणार, बीटा पार्टिकल काय होणार, इमिट होणार अँड कॉजेस आयोनायझेशन ऑफ सम आर्गॉन गॅस. आणि ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या आयोनायझेशन गॅसचं काय करणार, ते आयोनायझेशन. ड्यू टू द आयोनायझेशन ऑफ गॅस, इलेक्ट्रोड्स अँड पॉझिटिव्ह चार्ज आयन अट्रॅक्टेड अँड कलेक्टेड बाय द ॲनोड अँड कॅथोड रिस्पेक्टिव्हली. आयोनायझेशन त्या गॅसचं होणार म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार होणार, आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कुठं कलेक्ट होणार, मग इलेक्ट्रॉन्स. बघा, ड्यू टू द आयोनायझेशन ऑफ गॅस, इलेक्ट्रॉन्स अँड पॉझिटिव्ह चार्ज आयन्स आर अट्रॅक्टेड अँड कलेक्टेड बाय द ॲनोड अँड कॅथोड रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज कॅथोडकडे जाणार आणि निगेटिव्हली चार्ज कुठं जाणार, ॲनोडकडे. म्हणजे इलेक्ट्रॉन ॲनोडकडे कलेक्ट होणार आणि कॅथोडकडे कोण कनेक्ट होणार, पॉझिटिव्हली चार्ज आयन. The passage of this ion through cylinder constitute a flow of current which is recorded by a device known as scaler that shows total number of pulses. आणि त्या ठिकाणी जे काही लाईट त्या ठिकाणी इमिट होत आहे, ओके, करंट इमिट होत आहे, ते एक साईडला ह्या ठिकाणी एक डिवाईस डिटेक्टर असतं. त्या डिटेक्टरला आपण म्हणतो स्केलर. काय म्हणतो, स्केलर नावाचं डिवाईस असते, जे की ह्या ठिकाणी जो काही करंट फ्लो होत आहे तो ह्या ठिकाणी काय होणार, मेजर होणार. या स्केलरमध्ये काय होणार, मेजर. हे झालं GM काउंटर. कळलं सगळ्यांना. एक सिलेंडर आहे, ओके, त्यामध्ये इझिली आयोनायझेबल गॅस म्हणजे आर्गॉन फिलअप केलेलं आहे. हे सिलेंडर कशापासून बनलेलं आहे, चेंबर स्टेनलेस स्टील किंवा ग्लासपासून बनलेला आहे, आणि त्याला इनर लाइनिंग कशाची आहे, सिल्वर, जे की काय म्हणून यूज करते, ॲज अ कॅथोड. अँड सेंट्रलला काय, एक टंगस्टन वायर, जे की काय म्हणून यूज होते, ॲनोड. काय म्हणून यूज होते, ॲनोड म्हणून यूज होते. ओके, आता ह्या ठिकाणी काय होणार, बीटा पार्टिकल मायका विंडो थ्रू इमिट होणार आणि ते काय करणार, ह्या गॅसेसचं काय करणार, आयोनायझेशन करणार. गॅसचं आयोनायझेशन झालं म्हणजे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार होणार, आणि जे की अपोजिटली जाऊन अट्रॅक्ट होणार. आणि ज्या ठिकाणी करंट फ्लो होणार तर साईडला एक डिटेक्टर असणार, स्केलर डिवाईस, ते काय करणार, ते कलेक्ट करणार. ओके, हे आहे GM काउंटर, ज्याचा डेमो तुम्हाला लगेच हे व्हिडिओ झाला की दिसून जाईल. ओके, GM काउंटरचा डेमो सगळ्यांनी ते नीट बघून घ्या. त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला स्किंटिलेशन काउंटर. काय बघायचं आहे, स्किंटिलेशन काउंटर. The 3 types of radiation, that is alpha, beta and gamma, can be detected by the scintillation counter. The principle of working of this detector is that when ionizing radiation strikes certain substance like phosphorus or a fluorogenic material, a flash of light is given out. तुम्हाला माहिती आहे स्किंटिलेशनचा मिनिंग काय असतं, फ्लॅशेस ऑफ लाईट. जसं आपण फोटो काढताना फ्लॅश पडतो ना, थोड्या वेळासाठी चमकतो, परत तो स्टॉप होऊन जातो. ओके, तशा टाईप फ्लॅशेस ऑफ लाईट. आणि या स्किंटिलेशन काउंटरने 3 टाईपचे रेडिएशन डिटरमाइन होतं, अल्फा, बीटा आणि गॅमा. द प्रिन्सिपल काय, डिटेक्टर वर्किंग ऑफ दिस डिटेक्टर इज दॅट व्हेन आयोनायझिंग रेडिएशन स्ट्राईक, गॅस आयोनायझेशन होणार आणि आयोनायझेशन झाल्यानंतर ते जे आयोनायझिंग रेडिएशन आहे ते जेव्हा फॉस्फरस किंवा फ्लुरोजेनिक मटेरियल स्ट्राईक करल, आदळल, तेव्हा त्या ठिकाणी काय होणार, फ्लॅश पडल. काय पडल, फ्लॅश पडल. आणि जेव्हा जेव्हा ती फ्लॅश पडल, दिस फ्लॅश इज कलेक्टेड बाय द फोटो मल्टिप्लायर ट्यूब. आणि ती फ्लॅश, चमकलेली फ्लॅश आहे ती कशामध्ये कलेक्ट होईल, फोटो मल्टिप्लायर ट्यूब म्हणून, विच इज प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल इम्पल्स. दिस इम्पल्स ऑन फर्दर ॲम्प्लिफिकेशन इज रेकॉर्डेड बाय द मेजरमेंट ऑफ स्केलर. आणि परत त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रिकल इम्पल्स प्रोड्यूस होतील आणि ते परत आपण ॲम्प्लिफिकेशन कशाने करू, स्केलरने. ओके, जसं तुम्ही एक्सरे काढताना बघता किंवा झेरॉक्स काढताना स्ट्राईक झाल्यानंतर पर्टिक्युलरली काय होते, थोड्या वेळासाठी ते चमकते, बरोबर आहे, त्यालाच आपण म्हणतो स्किंटिलेशन. कळालं, एक्सरे काढताना किंवा झेरॉक्सची मशीन सगळ्यांनी बघितली असेल, एक्सरे जरी नाही बघितलं तरी. ओके, झेरॉक्समध्ये कसं होते, चमकते, चमकल्यामुळे त्याची जशाला तशी कॉपी त्या ब्लँक पेजेसवर पडते. ओके, तशा टाईपच. ओके, नेक्स्ट बघू फोटोग्राफिक प्लेट मेथड. Ionizing particle will causes an activation
activation and subsequent darkening of a photographic plate. The degree of darkening gives the measurement of total activity. This method is used to locate the exact distribution of radioactive material in a thin section. This technique is used for detecting the gamma radiation in physiological studies of the animals and a plant. काय म्हणते फोटोग्राफिक प्लेट मेथडमध्ये काय म्हणते आयोनायझिंग पार्टिकल्स विल कॉजेस अँड ॲक्टिवेशन ऑफ सबसिक्वेंट डार्कनिंग ऑफ फोटोग्राफिक प्लेट. जेव्हा पार्टिकलचं आयोनायझेशन होतं तेव्हा ते फोटोग्राफिक प्लेटला काय करणार डार्कनिंग करणार. द डिग्री ऑफ डार्कनिंग गिव्स द मेजरमेंट ऑफ टोटल ॲक्टिव्हिटी. आणि जेवढी ती डार्कनिंग झाली तेवढी त्यावरून काय करणार त्याची ॲक्टिव्हिटी आपल्याला मेजर होणार. दिस मेथड इज युज्ड टू लोकेट द एक्झॅक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल इन द थिन सेक्शन. आणि त्यामुळे आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलचं एक्झॅक्ट डिस्ट्रीब्युशन कसं होत आहे ते ह्या मेथडनी कळून जाईल. आणि ही मेथड अजून गॅमा रॅडिएशनच्या फिजिओलॉजिकल स्टडीमध्ये ऑफ ॲनिमल आणि प्लांटमध्ये पर्टिक्युलर गॅमा रॅडिएशनच्या डिटेक्शनसाठी ही टेक्निक यूज करतो. आलं लक्षात. हे झालं मेजरमेंट ऑफ रॅडिएशन. कळालं सगळ्यांना. A GM counter or Geiger-Müller counter is an example of gas-based counter. It's based on the ionization property produced by a charged or uncharged energetic particle. So it can detect charged particles like alpha beta and uncharged radiations like X-rays, gamma rays, etc. The charged particles directly ionize the gas and the radiations produce secondary electrons which in turn produce ionizations. This cylindrical tube is used as cathode and this axial rod made of tungsten is used as anode. A very high positive voltage is applied to this anode wire and the cylindrical cathode is held at a ground potential. This tube is filled with inert gas like argon, neon, helium, etc. So when a charged particle enters the counter, it collides with the gas atoms. So it's like this is an atomic system and the electron is moving around the nucleus. Now, when the energetic particle fall on the electron, if the energy of the particle is enough, the electron will get out of the atom and now the atom will behave as a positive ion. Since very high potential is applied to the anode, this electron will be attracted to the anode and on its way it will collide with the other atoms and ionize them also. So it will go on. This electron will generate more electrons and they will also ionize the other atoms. This process goes on, causing an avalanche effect. As a result, there is a lot of negatively charged electrons and positively charged ions. All the electrons are collected on the anode and all the positive ions are collected on the cathode. All this happens in a few microseconds. As a result, there is a current flow in the circuit. And for this current flow, there will be a voltage drop on the resistance. And a pulse counter is connected with this resistance. So when there is a voltage drop, it will make a count. Thus our particle get counted. Flowing through the circuit, the electron come to the cathode, recombine with the positive ions and normalize it. Now here is a problem. When the recombination occurs, the resulting gas molecules are raised to the excited states and then it emits some radiation and this emission contains some ultraviolet content and it causes a photoelectric emission from the cathode surface. And these photoelectrons initiate a fresh avalanche process. As a result, we will get more counts which are not correct. So to get right counts, we must have to stop this photo emission. For this, we use quenching. For this, we fill the GM counter with 90% argon and 10% ethyl alcohol. And one interesting feature of alcohol is that its large polyatomic organic molecules favor dissociation than excitation. As a result, it doesn't go to the excited state and no UV or other radiations are emitted in this process and hence a second avalanche can't start. So we'll get a correct count this time. So this is all about GM counter.